हो मित्रा ते व्याजा धंदा करणाऱ्या माणसाचं घर कुठे आहे रे? नाही बा आमच्या गावात असा कोणताच माणूस नाही याचा धंद्याला घर, असं कोणतंच घर नाही बा आमच्या गावात. बरं बा नाव सांगणं त्याले. अरे ते पाटील म्हणतात त्याले, ते यादान पैसे वाटतात ना. हा पाटील? हा पाटील का यादान पैसे दे ना बाबा, मोठी आसामी येते. पैसे नाही देत तो माणूस, याचा फायदा धंदा नाही बघा माझा. हे भाऊले आम्हाला माहित पडलो बा, म्हणून आलो आम्ही. त्याचं फक्त आम्हाला घर दाखवा तुम्ही. घर तर दाखवा तुम्ही. हो लेक पेरणी पाण्याची लय अडचण आहे हो बापा, काही सोय नाही राजा. त्यासाठी भाऊ जो पैसे खायला आलो बा, आम्हाला माहित पडलं बा उडत हा की भाऊचा कसं भाऊ यादान पैसे देतात बा, तर कसं आलो बा. घर दाखवा फक्त आम्हाला तुम्ही. बरोबर मला काय करायला लागते जावा, पण त्याचा यादा धंदा नाही होत. यादान पैसे देत नाहीत, कोणा रुपये देत नाहीत ते. लय इमानदार माणसात ते. जाऊ द्या बा, ते आम्हाला काही माहित नाही, पण तुम्ही घर दाखवा फक्त भाऊ. घर दाखवा तेवढं. सांगतो तुम्हाला घर. असे समोर गेले की डाव्या हाताले कल्ले तिथे समोरच वाळा आहे त्याचा पाटलाचा. बरोबर धन्यवाद. चालेल भाऊ चाल. हो चाल येतो भाऊ. हो या गड्या पैसे भेटतात की नाही. हा गडी तर नाही म्हणते बा, ते याचा धंदा नाही. आणि आपल्याला फोन आलता की बा याचा पैसे वाटणं चालू आहे, या बा. कसं रे गड्या आता हा गडी नाही म्हणते. हे काय गावात काय दोंडी भेटून कामं करत असतात का याचा धंदे? तुला माहित नाही का कायदा कसा आहे तर? याचा पैसा वाटणं गुन्हा आहे ना, म्हणून लोक चुपी चापे करतात. गावात माहित नाही पुढे तसा विषय. जाऊ दे बुवा चाल, आपल्याला काही नाही करायला. आपल्याला पेरणी पाण्याला 10,000 घेणार. चाल दिले तर बरंच आहे. चाल बापा चाल, पहिले फटकणी तर नवीनच ऐकले बा मी पाटलाचा धंदा तो याचा. पाटील बा एवढे इमानदार आणि आता धंदा गिराईक येऊन राहिले. काही नशीन बा आले पाटील का धंदा करते ना मोठे पाटील. एवढं मोठं 100 एकर जमीन आहे, 2-3 ट्रॅक्टर आहेत. त्या बोले कोणा गोष्टी कमी नाही. असा फुका पैसा नाही कमवणार बा, कोणा आत्मा नाही दुखणार मोठा पाटील नाही. आपल्याला विश्वास नाही बा. हे काही बोलून राहिले बा माझ्या गावचे आले तर. काही सांगता येत नाही बा कोण काय करेन. तर काही धंद्याला काय बंद नाही बाबा. आता आपल्यालाच माहित नाही गावात राहतो आपण लक्ष देत नाही म्हणा. बकऱ्या चारू तर संडेगार होतो. आता वारा या कामगीर आहे, पेरणी पाणी याचं त्याचं सारंच पा लागते आपल्याला. आपलं लक्ष नसते का, जाऊ दे चल. पण नंद बोल सांगा लागेल की कशी गोष्ट आहे गावामध्ये. असा विषय होऊन राहिला. चाल पटकन सरपंच त्या दुकानावर असतीलच नामदेव भाऊ उभे, तेल सांगू आपण. चाल बोल आहे बा, मी पहिल्यांदा ऐकलं बा मोठे पाटील याचा पैसे देऊन राहिले म्हणून. काय बा जाऊ दे बा. अरे नामदेवरा, हे याच्याने पैसे मागणारे सुसूने देऊन राहिले बा. तो देवल्यान तो कोणतील बुडा आले ते मामा घरी. त्या म्हणत बा सरपंच याच्याने पैसे द्या, फिरेची सोय नाही यंदा. 10,000 द्या म्हणे. ते काय ते माझं याल ते मली मागत नामदेवरा 10,000 पाहिजे घ्यायचं बापा. त्याच्या बरोबर तो डॅनी बुड्यानं तो बुडा भरूपणा घ्यायला आलता कोणतील बुड्याचा. म्हटलं बा मी ना धंदा बंद केला, मी यावर्षीपासून पैसे वाटत नाही. हो ना नामदेवरा बरोबर आहे, धंदा बंद करा लागेल. नाही तर काय तर आपण यायचं कसं आडी अडचणीत काम दूर करा. पेरणी पाण्याचे महत्वाचं काम दूर करा. आणि आपण पैसे मागायला गेलो की हात वर करता. काचे पैसे काचं काही व्याजान पैसे देता काय. आणि आपण हबे केलं तर रिपोर्ट देऊन म्हणतात तुम्ही याचा धंदा करता. अशी आहे ना वरून फिरतात ना, काय यायला मदत करा. म्हणून मी काही बंद केलो पाहते, मी काही देत नाही याजान पैशात. बाबा मला मागच्या 800 टोपीने बसली का तुम्हाला सांगतो. 1.5 लाखान टोपी बसला. काय सांगा तुम्हाला, दिलेच नाहीत लोकांनी पैसे. घरदार केलं. आखरी शेवटी त्याची बायको म्हणे मी तुझ्या नावाचा रिपोर्ट देईन, याचा पैसे मागायला माघारी. म्हटलं बापा चुप बापा, आपल्याला काय लायचं ना याचा पैसे वाटायचं. बाबा सोडून दिले मी पैसे. काही धंदे करायला पुरत नाही तो बा, हे बोगस काम झालं हे. बरं गेलो बापा नामदेवरा, तुम्ही नाही सोडला मी सोडला धंदा. तर नाही बापा मी ना दिवाळीला ठरवलं नाही बापा. रुपया कोणाला यादान देणे नाही. याचा पैसा खाणे बिणे सारं बंद. आपण कसं चांगल्या भावने देतो की बा कोणाची मदत व्हा, पेरणी पाणी व्हा. कातलं काम असते म्हणून 2 पैसा आपण यादान वाटा. पण लोक त्या लायकी राहिले नाहीत. लोक घेऊ त्याच्या बापाला देऊ नये. पैसा खरंच न समजते, पण कोणाला देणं समजत नाही त्याचा पैसा द्याले. सारे लोक आहेत खाऊच होईल आयत्या डांगऱ्या पाहिजे. आपल्याकडून याजाचे पैसे नाही तर आपला पैसा का फुकाचा आहे काय सांगा ना तुम्ही. मग याज द्यायला पाहिजे, पैसा द्यायला पाहिजे. वरून आपल्याला धमक्या देतात, रिपोर्ट देऊन द्या ना आता. काय तो हा याजान पैसे वाटते म्हणजे आपणच गुता त्याच्यामध्ये. पैसा आपला सारा आपलंच. आणि आपल्याच वर म्हणजे हे
त्याच्यासाठी मी हा धंदा सोडून दिला बापा. काही पुरत नाही ते. हा ते धंदे असे धंदे करायलाच पुरत नाही. मी म्हणतो त्यापेक्षा बँकेत टाकायला पुरतात पैसे आणि त्याचा याच खायला पुरते. पण या चोट्ट्याला पैसे द्यायला पुरत. अरे काही नमुने चायले सरपंच बीजवाई द्या उदार घेऊन, हे द्या घेऊन, ते द्या घेऊन. अरे खाले पा शेत्या फिरता रे बा. इकून गरम बसा जा पुण्या मुंबईत. अरे बापा लय काही तर लय दलीन जरा किराणा घेऊन द्या कामाला. काय लेक आमच्या घरी तेल साखरच नाही देता का नामदेवराव घेऊन. अशी कंडिशन आहे. 2 बाया मला वावरात ना कामाला आहे. त्याने तसंच म्हटलं मला. जाऊ द्या आपल्याला काय घेऊन देणे द्यायचं. नामदेव भाऊ सरपंच. अरे बोल काय म्हणतं. अरे बापा नामदेव भाऊ सरपंच आपल्या गावात नवीन याचा धंदा सुरू झाला म्हणतात. आपले पाटील नाहीत का मोठे पाटील ते याचा पैसे वाटून राहिले ना. काही बोलतं काय का तो माणूस वाटणार का याजानं पैसे तसे दान देईन तो 2-4 लाख. पण याचा नाही वाटत बुवा. काही सांगून राहिला का त्या माणसाची बदनामी करता का चांगल्या माणसाची. लोक रुपया फेकून नाही मारायला का याजानं कोणाले. खाई का काही फुका पैसा नाही खात तो माणूस. मले पहिले तसंच वाटे ना. पण 2 गिराईक माझ आलते गेले भाऊ आम्हाला याजान पैसे पाहिजे. ते याजाला घर कुठे आहे. मी म्हटलं का काय नाव येऊ काय द्यायचं. बरं म्हणे ते पाटील आहेत म्हणे त्याचं घर दाखवा म्हणे. नामदेवरा केला येशील मग धंदा. आता आपला दोघांचा धंदा बंद झाला. पाटलानं हात टाकला अशी याच्यामध्ये. असंही असू शकतो बा. आता पैसा कोणाला नाही पाहिजे. किती इमानदार असला माणूस तर 5 रुपये 10% पैसा बा. बाबा मले पहिले भासणे बसला. म्हटलं पाटील दिवस नाही शकत कोणाला याजान पैसे. पण ते गेले बा त्याला भेटले पैसे. होते वाटते पाटील लंबा आता. याजान पैसे वाटणे सोपी नाही भाऊ. वाटणं सोपी आहे पण काढणं लय कठीण आहे. बरं बेकार आहे. लोक हात वर करतात. पाटला हिसका माहीतच नाही. आम्ही लडकोंडी येतो 2 जण. आम्ही बंद केला धंदा आमचा जुना असून. लंबा झाल्याशिवाय पाटलाली समजत नाही ना. मला नवच वाटून राहिली बा. सरपंच आम्ही येतो बरं 2 जण. काय हाल व्हायला गाव म्हणजे चारे गड्या दगड चाल बरं. हो या खरं बा. याचा धंदा कुण्याली जमत नाही काही. आमचीच तर काढता नाकी नेऊ जाते बापा. आता हे नवीन उतरलं होते आखला जाता पाटील. काय मारते काय झालं ते वावरामध्ये माहित आहे का. मा बुडा साऱ्या गावाचा जाते नाही त्याच्या खेटे घेत राहायचे ना घेणार देणं. काय केलं का त्या बुड्यानं. अरे बा तो नामदेव भाऊचा नामचा धुरा नाही का. तो धुरा 3 फुटाचा. मा बुड्यानं हितभऱ्याचा नाही ठेवला ना बा. बंदा नागरून टाकला. 3 फाळणं गचकन घालून टाकलं. आणि तोच तो हराम खोरा त्याच्यामध्ये. आणि वरून तू विचारून आला का बेसरमा. कोरून विचारायचे हात याले सारच माहिती आहे झुमऱ्याले. त्यानं जगवपणा केला. वरून त्या बुडावरून 500 घेतले. हा बदमाश आहे. हा झुमऱ्याला सुद्धा आहे का भांडणार आहे. अरे मला असं वाटलं की बा कसं मारतील माहित आहे की नाही बा. मी विषय काढला. मारतील सारं माहीत पडते. पण तुझे काम नव्हतं बघू अगोपणा करायचं. तुला नाही माहित आहे मा बुडा कसा आहे. तर घेणार त्यांना कोणाची खाजवत राहायची. पण तुझे 500 घेणं धुरा नांगरणं बरोबर नव्हतं. गड्या माही गलती झाली ते. जाऊ दे आता. म्हणजे तसं आहे 2 दिवस झाले क्वार्टर नव्हता भेटला. म्हटलं हे 500 भेटून आले घे घाल करून टाकू. पण काच काय मग अंगलं टाकलं का मग बुडीनं पादवलं म्हणलं घरी. त्या बुडीनं पादायला नव्हतं पाहिजे. तुला हाणायला नव्हतं पाहिजे. उलटा टांगायला पाहिजे होतं. 2-4 दिवस म्हणजे जेलाच नाही तर द्यायला पाहिजे. भाकरच नाही तुले. एवढा लुच्ची असतो. भांडणं लावायचे कामं करता का जिकडे पाटलानं जर तुला वर्षभर ट्रॅक्टरवर ठेवलं की नाही. पाटलाला तो ट्रॅक्टर 100% इकेला लावतो भाऊ. पण ट्रॅक्टर इकेल नाही बा. जमीन इकेल लावते पाटलाला. तो भीक मागायला नाही पाटलाने सांगायला की नाही झेमऱ्याला ड्रायव्हर ठेवू नका. नाही बस तुमचे बुरे दिन आले. परवा तुम्हाला काहीच माहित नाही. तुमच्या म्हणेच्या अगोदर बोलायच्या अगोदर पाटलाने मला काढून दिलं. ढुंगण आला तर मारून काय करतं. बोलला म्हणजे बसा खरा. अबे तू रिकामी धंदे करतं काय तरी ठेवीनच का पाटील. का रोज भांडणं करीन त्यासाठी. लोक धुरे फोडशील तुझं ट्रॅक्टर ना. गड्या माझ्या लयच रिकामी धंदे झाले गड्या हे. आता बस मग सोय घरी. आता काय घरी काय तुले ना वकर हाणता येत ना डवरा हाणता येत. खाशीन काय आता गोटे. गड्या तेच तर टेन्शन पडलं. काही ना काही काम पाहणार नाही आपल्याला. काही ना काही कामं लाईन लहान लोक जुगार सारख्या लोक कुठून काम पहा रे बा. तू काय सुद्धा माणूस आहेस का. जडी गोड घालशील तू. एक काम सुद्धा नाही करत तू. गावातले पोरं दिसून विचारू पाटलाचं घर कुठे आहे. भाऊ भाऊ लेखते पाटलाचं घर कुठे हो. पाटलाचं सरळ या गल्लीन गेले की उजव्या हातालेच त्या बाजूच घर आहे. मोठी बिल्डिंग लागेल अजूनही. बरोबर मारते आज पाटला घरी काय बा. 4-5 जणांनी मुली रस्ता विचारला बा. काय एक झाला की एक झाला की एक सुरूच आहे. काय माहित जरा काय पाटला घरी. अबे पंढरीची वारी नाही का आषाढी एकादश. ते नक्की वारी काढून राहिले म्हणून तर
बाहेर गावचे लोक भेटायला येऊन राहिले, असं दिंडीत जायले. तसंच काहीतरी असेल ते. हा उघड आहे, सकाळपासून 25-30 लोक तर आपण नटून जाताच पाहिजे. आणि झुंबरीमध्ये मी 5-6 जण रस्ता सांगितलं, म्हणजे तोच मेळ असेल, वारीचाच मेळ असेल. पाहता का काय चालता का? जाऊ दे ना बा, आपल्याला जाणं नाही खाणं नाही काय आले. तिकडे गेलं तिकडे वावर बोंबले ठेमली, इकडे डवरे कोणानी. हे बुड्डे बाड्या ये कामात जाऊ दे दिले. बुड्डे बाड्या पाहत बसतील, जवान पुरे कामात काय ते. बरोबर पाहत जाऊ द्या, जाऊ द्या. अरे बा समाधान भाऊ, आता जमीन कशी पेरतं रे बा. कोणी याजानं पैसे द्यायला तयार नाही बा गावामध्ये. आपल्या गावात ते 2 जण होते, सरपंच नामदेव, त्याने हातच वर गेले. आता कसं करशील काय गड्या, आता तर काही सुसून नाही राहिलं बा. ते दोघंही जण देणारे होते ना बा, यंदा देत नाही म्हणतात बा, पैसे वाटत नाही म्हणतात. सांगा आता कसं करा, कशी जमीन पेरा, आहे की नाही. संकटाचंच काम गड्या, टेन्शनचंच काम आहे गड्या. आता काय करा कसं करा काही सुचत नाही बा. नाही ते पैसे देणारे होते ना बा, मस्त पैसे वाटत ना, त्याच्या भरोशावर वाजा का जावा सायाचा. त्या पैशाची लाईन कुठून येणार बा, पैसे नाही भेटले, जमीन नाही पेरल्या जात गड्या. पोळीत राहते यंदा वावर, काही खरं नाही बा. घरातलं काढलं असतं तर घरातही काही नाही बा. किलो 2 किलो ठेल असतं, अन्न असतं, काहीच नाही बा घरात बी. करा काय आता, काय हालात रे बा शेतकऱ्याची. बँका आहे तर ते उरावर पहिलेच आहे, बँका डबल देणार नाही पैसे. हे सावकारात व्याजानं पैसे देणारे हे नाही म्हणून राहिले, यंदा पैसे वाटत नाही म्हणतात. आता करावं काय आपण, करावं काय असं वाटते गड्या. तू करा हे जमीन कचकनी इकून टाका, डोक्याला तापणी जायचा, बँकेत पैसा टाकून द्या. दरवर्षी पेऱ्याचा रोना आहे ना, पीक होत नाही आपल्या, जो पैसा राहत नाही. पैसा राहत नाही तर मग अशी याजानं काढायला लागतात. आता ही याजावाली नाही म्हणून राहिले जमीन पेरायला. सांग मग आता ठ्याल पुरते का, इकून टाक्याला पुरते वाटे गड्या. मग मनात लय वेळेस विचार येते गड्या, कचकनी कसं इकून टाका. कसं आपल्याकडे 10 लाख रुपये एकर, 4 एकर आहे, 40 लाख रुपये येतात. हे रोज रोज मरमरचं काम नाही. पेरा लागतील, वाई हाणं लागतील, याले पैसे पाहिजे, त्याले पैसे, झेंडू बाम बन न. तशी जमीन ठेवून काहीच फायदा नाही बा. दरवर्षी मरमरा यादान पैसे काढा, पेरा कुटाने करा. सोके 60 लंबा लाट दरवर्षीच जायते. त्यापेक्षा नाही ठेवली पुरली, इकून टाकली तर बोलली सायाची. काही पुरत नाही बाहेर जमीन फमीन. नाही यंदा साल तर पेरू आता कशी तरी बी. 2 किलो 1 किलो कोणा भिजवू आणू बापा. नाही यादान पैसे भेटले तर अशी जमा करू भिकाऱ्यासारखी आणि पेरू. दिवस झाली की पहिल्या आघाडी गचकून टाकू रे बाबा, पुरत नाही ठेवायला. मग इकून टाकतो मी वावर, पुरत नाही बाबा. तुले गिरेक भेटलं तर मला पाहायचं रे बाबा, मी इकून टाकतो, मी काही ठेवत नाही बा. समाधान भाऊ, गिरेक भेटलं की पहिल्या आघाडी जमीन इकून टाकू. तसे पेरणीले पैसे नाही, याजान कोण देऊन नाही राहिलं. बरं घ्यायला नाही, याजान पैसे पाहिजे सांगायला की नाही पाटील देऊन राहिले म्हणून आपलं कमिशनचे बोलायला लागेल. अरे काय समाधान तुकाराम भाऊ, काय नाही बा शिवला, काय नाही म्हणता. मला तर विचार करून राहिले असं वाटून राहिले. तुम्ही तुमचे चेहरे सांगून राहिले ना, लयच नाराज दिसून राहिले. काय झालं काय? अरे बाबा, जमीन पेरायला पैसा नाही रे बा यंदा. बीजवाई कशी आहे ना, खत कसं आहे ना, ती टेन्शन आहे बा. तसंच काय करा गड्या का शिवलाल, काही समजून नाही राहिलं. अरे एवढीच गोष्ट काय, फक्त आपलं कमिशन आपल्याला दे जा तुम्ही. तुमचा पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मी. अरे बापा, तू तर देवासारखाच भेटला बापा. तू कमिशन घेतो ना बा तू, पण पैसे दे गड्या. बीजवाई अर्जंट आणायला लागते. एक तर पेरणी कधी लागेल याची गॅरंटी नाही. पैसे दे फक्त तू घेऊन. झाला ना तुमचा प्रॉब्लेमचा. पाटलाच्या घरी जा तुम्ही, माझे नाव सांगा म्हणा. शिवलालनं पाठवलं. 10,000 25,000 50,000 किती लागतात तुम्हाला याजानं, 10 रुपये शेकड्यानं ते घेऊन या. मा नाव सांगा फक्त तरी जाऊ. पाटलाने केला धंदा चालू. हा पाटलाने केला धंदा चालू. जा टाइमपास ना करू, 10 लवकर पटकनी. आणि कसं ते मा कमिशनचं तेवढं लक्षात ठेवता. तिकडून पैसे घेतले मला कमिशन देता माया. हो थोडा तू करा पैसा पाटलाचा याचा कमिशन आपला. बरोबर जमवलं. अजून 5 लागतील गिऱ्हाईक. चला गड्या, देवलाल कसं करतं रे बाबा. नामदेव नाही म्हणून राहिला पैसे द्यायला, सरपंचही नाही म्हणून राहिला. आता कोणाकडून मागतो पैसे सांग आता. हो ना राजा, मुले तर पुरं टेन्शन आलं राजा. आता काय करा काय नाही बा. यंदा काय जमीन पडीत राहते काय माहीत बा. काय बा सुसून नाही राहिलं बा मला यंदा. काय बा यायनं जे देणार होते त्याने हात वर केले. हो ना बा, यंदाच्या सालसारखं बोगस साल निघलं नाही रे बा कोणतं. वा तुम्ही तरी काय ना काही लाईन लावसान, सोयऱ्या धायऱ्याला मागसान. मला तर कोणीच उभं करत नाही बा हे आजवाल्याशिवाय. बा पोरेल शाळेचे कपडे घ्या लागतात, पुस्तक घ्यायला. मला तर फुल टेन्शन आहे राजा. करावं काय, परपंच मोठा आहे, पैसा नाही, अदला नाही, जमीन पेरणं नाही, काय पेरणीले पैसे नाहीत आपल्या याजाने कोण देऊन नाही राहिलं.
बा मला कोण ओळखते रे बा, सोयऱ्या झाल्या कोणी ओळखत नाही रे बाबा. म्हणून तर याजान पैसे पाहून राहिलो. काय करायचं काही सुचून नाही राहिला आता. बा शिवला आला त्याच्या भाऊ कांडी. हा याले माहीत असते काय ना करायचं. हा लाईन लावू शकते आपली याला पैसे. गड्या शिवला बरं आला गड्या तू. काम होतो गड्या यो. हा बोला ना बुडे काय आता का नाही गड्या पैसे पाहिजे होते बा. पेरणी पाणी लाईन नाही गड्या. कोणी याजान देणार पैसे आहे का? कोण देणार आहे का याजान पैसे? अरे एवढंच काम? अरे हे तर आपल्या छोटमोठ काम आहे ना हो. मला वाटलं काय खूप मोठं काम आहे का काही. हे काय काम आहे का राजा? अरे का बा याच्यासाठी तर छोट मोठं काम आहे म्हणत्या. आपल्यासाठी खूप मोठा आबा आहे एवढं. आपल्याला कोणी ओळखून नाही राहिलं ना. हा म्हणते एवढंच काम आहे. काय सांगा आता बुढे बापावर मागा बरं यायले. शिवलाल काय हसून राहिला बा. आम्हाला कोणी ओळखून नाही राहिलं बा गावामध्ये. आहे काय काही लई आपल्याला त्यानं घेऊन देवलाला दिले 10,000 घेऊन मला ते 10,000 घेऊन म्हणजे आमचं पेरणी पाण्यासारखं होते. आहे का कोण देणार? अरे पैशाचं टेन्शन घेता का राजा तुम्ही? काय माणसं आहे वा. अरे शिवलाल म्हणजे आणि ओके आहे ना हो का? पैसाच पाहिजे तुम्हाला याचा ना. काही विषय आहे का मग? तेच तर म्हणून राहिला आम्ही. दे ना आम्हाला बापा 10,000 रुपये घेऊन. बरं काही टेन्शन घेऊ नका देतो तुम्हाला घेऊन. पण आपल्याला कसं कमिशन लागेल बा. कसं 10,000 मध्ये 500 रुपये आपण घेत असतो. हा तुम्हाला जसं 20,000 पाहिजे तर 1,000 रुपये घेईन मी कमिशन नाही. आता याजही भरा पैशाचं नेल्यावरून कमिशन द्या का बुडे बा. कसं करता आता? अळला नारायण गाळवाजे पाहिजे आपल्याला तसं कोणी ओळखून नाही राहिलं. याला कमिशन द्याच लागेल आता. अवघड आहे आता काय करशील. नाही तरी आता कसं इलाज नाही झाले. आपलं ऑडेल आहे ना. कमिशन तर द्याच लागेल. बापा शिवलाल घे रे बापा घे बापा. पाहिजे तुला कमिशनच घ्यायचो बापा. पण 20,000 आम्हाला लवकर दे बाबा. अरे बा पहिले ऐकून घ्या. 10 रुपये शेकड्यान पैसे आहेत. कसं घेतल्या द्यायच्या बाबतीत मग भारी जातात बरं. हो एवढं व्याज असते का आणि एवढंच हे असते का आणि हे केलं का आणि ते केलं का म्हणता. मग काय पैसे घ्यायच्या वेळेस सुईच्या भोकात माहीत नाही. पैसे देणं घेणं झाले द्यायच्या बाबतीत मग भोकार येतात. देणं जीवावर येतात. मग असं नाही झालं पाहिजे. सांगून राहिलो मी. बापा 10 रुपयांनी 15 रुपये शेकड्याने घेतो बापा. जमीन पेरणं महत्वाचा विषय आहे रे बा. पेरणीची सोय नाही भिजवायची अटीसा. चाल बापा चाल. आणि तुलेच माहित आपला व्यवहार कसा आहे. नगद असते ना. सोयाबीन निघले की लगेच पैसे देतो. शिवलाल भाऊ मी देतो बापा. सोयाबीन निघले की तुले मी पैसे देईन. हा देतो तेच म्हटलं. नाही तर मग कसं वक्तार घोर. चला देतो तुमची फिल्डिंग लावून. चला हो चाल बापा चाल. दे बापा घेऊन दे. गिराईक भेटून राहिले बघ. खप तो म्हणते मला पैसे. तो म्हणते मला पैसे. पाटलाचं सरकच आहे बुवा. आणि पाटलाबरोबर माही सर काय कमिशनचं. शिवलाल असं डोकं लावत राहिले का. म्हणजे काम करायचं काम नाही. अंग मेहनत करायचं काम नाही. डोकं वापरायचं मेंदू. आणि असाच पैसा खायचा वरची मलाई. सरको झाले का शिवलाल चाल. आज तर झाली बा 15-16 गिराईक. अशीच रोज गिराईक भेटत राहा देवा. रोज भेटत राहा. सरकोच आहे. गाडीच घेतो 4 व्हीलर डायरेक्ट आता. ह्याचा पैसा येत राहिला तर टेन्शनचं काम नाही ना. मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. करा सबस्क्राईब मग आता.